हलक्या हाताने बॉल ड्राईव्ह केला. एकच धाव. एक धाव संख्येच्या मदतीनं टीमचा स्कोर कार्ड आता वाढला जातोय. युवराज मात्र बॅटिंग करतोय. तब्बल 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 3च्या घरात. हितेश मात्र गोलंदाजी करतोय. अफलातून सकाळच्या सत्रापासून तर संध्याकाळच्या सत्रापर्यंत या खेळाडूंना प्रभावित केला. डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल. अप्रतिम समर रिंग डिलिव्हरी. काय गोलंदाजी करतोय. मैदानाचा निश्चितपणा 5वा बॉल त्यांना निर्धाव फेकी केला. शेवटचा बॉल. फक्त 3च धाव संख्या. पंच आमच्याकडे लक्ष वेधून घेतात. हा बॉल वाईड आहे. धावफलक 1 ने वाढेल. धावफलक 4. शेवटचा बॉल या षटकातला. धीरज चिराग आमच्या संवेद जोडले जात आहेत. मयूर आहेत सकाळच्या सत्रापासून. त्यांची सुद्धा अफाट मेहनत आहे. फटका चांगला. बॉल थांबणार नाहीये. गोलीच्या वेगाने बॉल बाउंड्री लाईनच्या ओव्हर द रोप करत असताना जमिनीला घासत पुसत बॉल जातोय चौकारासाठी. चौकार आल्यानंतर टीमची धावसंख्या तब्बल 8 या अंकावरती. षटक क्रमांक 1 समाप्त झाला. कोणती टीम मीटिंग नको. लगेचच मात्र सामना स्टार्ट करा. सुजल येत आहेत गोलंदाजीवरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावफलक अगदी एका जागेवरती स्थिर आहे. 9 या अंकावरती. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो. डॉट बॉल येतो. चांगली गोलंदाजी. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 9च्या घरात. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून एक मात्र डॉट बॉल. चांगली सुरुवात. तब्बल 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी एकाच जागेवरती स्थिर आहे. 9 या अंकावरती. यावेळी चौकार येतोय. टीमची धावसंख्या आता मात्र फ्लाय होते थोडीशी. 13 या अंकावरती. लगेच सेकंड स्पेलला सुरुवात करा.
एकच धाव त्या ठिकाणी. मनोज गोलंदाजीवरती आहे. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी एका जागेवरती स्थिर आहे. 14च्या घरात 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फटका चांगला आणि आता मात्र झेल टिपली जाते. हॅलो. धावफलक 20 या अंकावरती. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल मात्र बाकी आहे. हा बॉल मात्र पण षटकार आहे. धावफलक 26 आहेत. 27 धावसंख्येचा पाठलाग करायचा. येणाऱ्या 18 बॉल आणि 27 धावसंख्येचा पाठलाग.
हॅलो, येणारे 18 बॉल आणि 27 धावसंख्येची मात्र गरज आहे. येणारे 18 बॉल 27 धावसंख्येची गरज आहे. कावेरी 11 टीमचे कॅप्टन आणि सानिया 11 टीमचे कॅप्टन लगेचच नाणेफेकीसाठी या. कावेरी 11 टीमचे कॅप्टन आणि सानिया 11 टीमचे कॅप्टन नाणेफेकीसाठी या. पहिला बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. ही झेल मात्र महत्वाची आहे आणि झेल मात्र टिपली जाते. झटका क्रमांक 1 मैदानातली सगळ्यात मोठी गोल्डन विकेट आता मात्र बाहेर डगआउटच्या दिशेनं. लगेच सामना स्टार्ट करा. येणारे 17 बॉल करायच्या त्या 27 धावसंख्या. 17 बॉल कावेरी 11 टीमचा कॅप्टन आणि सानिया 11 टीमचा कॅप्टन. फटका चांगला. धावा मिळतील. 6 धावसंख्या मिळेल. फटका चांगला होता. धावा देखील चांगला मिळतील. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 6. कावेरी 11 टीमचा कॅप्टन. कावेरी 11 टीमचा कॅप्टन रोशन या पण. फटका चांगला आहे. अजून एक ब्लास्ट होतोय आणि बॉल बोर्ड लाईनच्या बाहेर येतोय. हा येतोय दर्जेदार षटकार. बॅक टू बॅक त्यांना आक्रमकता पारी खेळली आहे. मनोज ढोले यांच्या बॅटमधनं येतो अजून एक षटकार. तब्बल 12 धावसंख्या. 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळालेत. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. आता फटका फसला. ही झेल मात्र महत्वाची असेल. झेल मात्र ड्रॉप केली आहे आणि 2 धावा देखील मात्र पळून काढण्यात यश आला. टीमची धावसंख्या 2 ने वाढली जाईल. धावफलक मात्र 2 ने फ्लाय होतो आणि धावफलक 14च्या घरात 14 धावा. दडपण आणि दडपण सर्व चहू बाजूनं प्रेक्षक आणि प्रेक्षकांची मांदी आली. पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. यावेळी बॉल थांबणार नाहीये. अलॉंग द कार्पेट बॉल बाउंड लाईनच्या बाहेर येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 न फ्लाय होईल. धावफलक मात्र पोहोचतो 18 या धावसंख्येवरती. मोहन साहेबांकडून मात्र पारितोषिक आहे. मनोज साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. चांगली धावफलक मात्र पोहोचलाय तब्बल 18च्या घरात. मोठी विकेट अर्धे मॅच त्यांना पूर्णपणे कव्हर करून दिली. 18 धावा धावफलकावरती. येणारे 12 बॉल 9 धावसंख्येची गरज. लगेचच मॅच स्टार्ट करा.
येणारे 12 बॉल 9 धावसंख्येची गरज आहे. सामना स्टार्ट करा. निलेश येत आहेत गोलंदाजीवरती. निलेश 12 बॉल करायच्या त्या 9 धावसंख्या. पहिला बॉल यावेळी मात्र झेल टिपला जातो. बाउंड्री लाईनच्या मागे व्हा प्लीज, विनंती असेल. नीलम 11 मोहन ढोले जात आहेत. स्वतः पॅकर फील्ड आहे. डॉट बॉल येतो हा. एका जागेवरती स्थिर आहे. 18 येणारे 10 बॉल करायच्या त्या 9 धावा. दोनच धावा त्या ठिकाणी भेटतील. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या फक्त 20 या अंकावरती. येणारे 9 बॉल करायच्या त्या मात्र 7 धावा. लगेचच सामना स्टार्ट करा. 9 बॉल 7 धावसंख्येची मात्र गरज आहे. येणारे 9 बॉल करायच्या त्या 7 धावा. आणि यावेळी मिळतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 न फ्लाय होईल. आणि आता गरज आहे फक्त 8 बॉल करायच्या त्या 3 धावा. 8 बॉल 3 धावसंख्येची मात्र गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये कुणी जाऊ नका, विनंती असेल. येणारे 8 बॉल 3 धावसंख्येची मात्र गरज आहे. एकच धावसंख्येची गरज आहे. येणारे 7 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. सानिया 11 ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मात्र पॅकरनं मॅच जिंकवली. चौकार येतो. अफलातून फलंदाजी. मॅच मध्ये आता फायनल मध्ये दखल दिली आहे मी तर म्हणेल नीलम 11 या टीमना. लगेचच मात्र क्षेत्ररक्षण चेतन मुने आपला संघ घेऊन लगेचच मात्र क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. चेतन मुने आपला संघ लवकरात लवकर घेऊन जा. सामना मात्र 3 षटकांचा आहे, याची मात्र नोंद घ्या.